माझं जिजाबाई लक्ष्मण कांबळे आहे सर. बर बोला अडचण काय? अडचण सर, पोरीला बघा 4 दिवस तिकडं ठेवलं होतं त्यानं. पोरीला बर. पळून पोरगी नाबालक आहे माझी. मुलगा कुठला होता? हाडोळतीचा. हाडूचा मुलगा. काय मुलाचं नाव? बालाजी भोगे. हाडूचा आहे का? हा मुलगी तुमची आहे का? माझी. बर 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 बर. मग आता मुलगी कुठे आहे आता? मुलगी कुठे आहे आता? मुलगी आता आम्हाला इथं बस स्टँडलाच गवसली आहे. तिला इथं बस स्टँडला सोडले. हॅलो बोला की. सर सिलपूरने नेले मुंबईला, बर सिलपूरने वापस आले. फक्त यूज करून हे करून टाकले. ते आता नाबालक काय पोरगी 12-13 वर्ष वय चालू आहे. काहीच करणार त्या पोरीला, बिलकुल काहीच करणार. तिला खायला दिले काय आहे की तिने काय म्हणून घेऊन गेले काय नाही काय माहित नाही तेवढे. बर आता विचारतो काय सांगून काही सांगणार आली काय नाही, रडायला येऊन नुसतं. बर दादा मी मदत काय करू शकतो तुम्हाला? तुम्ही मदत काय नाही सर. आता तिला पोलीस स्टेशनला घेऊन चले आम्ही. ते जेवढं होईल तेवढं तुमच्या ते पोरावर गुन्हा दाखल करायला सांगा. पोरावर गुन्हा दाखल करायचा का? हां सर. बरं चालते काय हरकत नाही. मुलगी कुठे शिरूरचाच बनलाय का आता? नाही सर, आता घरी अहमदपूरला आहे सर. अहमदपूरला आहे का? हां बरं बरं चालते ते मुलाची कोण नाहीत का इथं? हां मुलाची कोणी नाही, मुलाची पुरं बाई फरार आहेत. फरार गेले का मुलाचे? हां साहेब ते आपले काय पठाण साहेब ते तिकडे आहेत म्हणा आता. हां हां सगळं तिकडे आहेत म्हणून पठाण साहेब. ते फोन आला त्या पठाण साहेबाचा. कुठे आहेत पठाण साहेब? पठाण साहेब हाडूरला आहेत ना, त्याच्या घरचे सगळे पळून गेले पुन्हा. बर हां गुन्हा दाखल करून टाकू आपण, मग काय अडचण आहे? हां सर, जेवढं होईल तेवढं मोठा गुन्हा दाखल करून टाकायचं सर, सांगा. चालते काय अडचण नाही. मी येतो हां ठीक आहे. करून टाकू. मी आता इथं शिरूर आलोय, आता मी लातूरला गेलतो. हां दाखल करून टाकू आपण काय नाही. ठीक आहे सर. चालेल चालेल चालेल.